हाय स्टुडंट्स, मी आर सर ओम साई कोचिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टर बघत आहोत। याच्यामध्ये बघा आपण क्वेश्चन नंबर 3A कंप्लीट केलाय। आज आपण क्वेश्चन नंबर 3B कंप्लीट करूया। व्यवस्थित लक्ष द्या। फर्स्ट एक्झाम्पल, if sec theta is equals to 41 divided by 40, if sec theta is equals to 41 divided by 40, then find the values of sin theta, cot theta, cosec theta। बरोबर, sec theta ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे 41 डिवाइड बाय 40 आणि फाइंड काय करायचंय? फाइंड काय करायचं आपल्याला? sin theta, cot theta आणि cosec theta ची व्हॅल्यू फाइंड करायची। बघा व्यवस्थित लक्ष द्या। अगोदर मी गिव्हन राइट करतो। गिव्हन काय आहे आपल्याकडे? गिव्हन काय आहे? sec theta is equals to 41 divided by 40। गिव्हन काय आहे? sec theta is equals to 41 divided by 40। बघा मी फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करून अगोदर tan theta ची व्हॅल्यू फाइंड करतो। व्यवस्थित लक्ष द्या। वी हॅव काय आहे आपल्याकडे? वी हॅव काय आहे आपल्याकडे? 1 plus tan square theta, 1 plus tan square theta is equals to sec square theta। हे बघा ही फंडामेंटल आयडेंटिटी बरोबर। या आयडेंटिटी सर्वांची पार्ट पाहिजे बरोबर। आता जी व्हॅल्यू माहिती आहे ती व्हॅल्यू काय करतो? या ठिकाणी सबस्टिट्यूट करतो। 1 plus tan square theta, 1 plus tan square theta is equals to sec theta किती आपल्याकडे? ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा। 41 divided by 40 पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा आता 1 plus tan square theta is equals to 41 चा स्क्वेअर। 41 चा स्क्वेअर किती असतो रे? मल्टिप्लिकेशन घ्या 41 into 41, मला असं वाटतंय 1681 असतो। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करू आपण 41 into 41, 1 into 1 1, 1 into 4 4, 4 into 1 4, 4 into 4 16 बरोबर। ऍडिशन करा 1, 4 plus 4 8 आणि हा 16 बरोबर। 41 चा स्क्वेअर काय? 1681 आणि 40 चा स्क्वेअर किती रे? 1600 बरोबर। त्याच्यानंतर आता पुढे बघा tan square theta is equals to 1681 divided by 1600 plus 1 पॉझिटिव्ह आहे बरोबर। त्याला काय करा? RHS ला घेऊन जा, तो काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा 1681 मायनस क्रॉस करा या ठिकाणी 1600 into 1, 1600 divided by 1600 बरोबर। म्हणजे बघा tan square theta किती मिळाला आपल्याला? tan square theta या दोघांची सबट्रॅक्शन करा। 1681 minus 1600 काय शिल्लक राहील? फक्त 81 आणि डिनॉमिनेटरला काय शिल्लक राहील रे? 1600 बरोबर। त्याच्यानंतर आता पुढे बघा, काय करता येईल रे? काय करता येईल? स्क्वेअर त्या साइडला पाठवा। tan theta is equals to हा स्क्वेअर त्या साइडला पाठवा। काय होणार आहे? त्या साइडला पाठवल्यानंतर स्क्वेअर रूट होणार आहे। स्क्वेअर रूट ऑफ 81 डिवाइडेड बाय 1600 बरोबर। 81 चा स्क्वेअर रूट सर्वांनाच माहिती 9 असतो आणि 1600 चा स्क्वेअर रूट बघा 40 चा स्क्वेअर जर 1600 जर असेल तर 1600 चा स्क्वेअर रूट काय असणार आहे? 40 बरोबर। म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला tan थीटा ची व्हॅल्यू काय मिळाली? 9 डिवाइडेड बाय 40 बरोबर। फाइंड काय करायचं आपल्याला? sin थीटा फाइंड करायचं, cot थीटा फाइंड करायचं आणि cosec थीटा फाइंड करायचं बरोबर। आता बघा sec च्या व्हॅल्यूचा यूज करून मी अगोदर cos फाइंड करून घेतो। sec थीटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो रे? 1 अपॉन cos थीटा आणि cos चा फॉर्म्युला काय असतो रे? cos चा फॉर्म्युला काय असतो रे? cos थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन sec थीटा बरोबर। cos थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन sec काय आपल्याकडे? sec ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 41 डिवाइडेड बाय 40, 41 डिवाइडेड बाय 40 बरोबर। 40 वरती गेल्यानंतर 1 ला मल्टिप्लाय होणार आहे म्हणजेच बघा cos थीटा किती मिळणार आपल्याला? 40 डिवाइडेड बाय 41। cos थीटा किती मिळणार आपल्याला? 40 डिवाइडेड बाय 41। आता मी sin थीटा ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो। tan थीटाचा फॉर्म्युला काय आहे सांगा? tan थीटाचा फॉर्म्युला काय आहे सांगा? sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा tan थीटा ऍज इट इज cos थीटा डिवाइड, cos थीटा या ठिकाणी डिवाइड आहे, या साइडला घेऊन या, काय होणार आहे? तो मल्टिप्लाय होणार आहे इज इक्वल्स टू काय रे? sin थीटा आणि व्हॅल्यू पुट करा
tan थीटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे आताच फाइंड केलं आपण tan थीटाची व्हॅल्यू काय आहे 9 डिवाइडेड बाय 40 इनटू cos थीटाची व्हॅल्यू काय आहे 40 डिवाइडेड बाय 41 इज इक्वल्स टू sin थीटा 40 कॅन्सल होऊन जाईल काय शिल्लक राहील फक्त 9 डिवाइडेड बाय 41 काय शिल्लक राहील फक्त 9 डिवाइडेड बाय 41 इज इक्वल्स टू sin थीटा म्हणजेच बघा sin थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला sin थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 9 डिवाइडेड बाय 41 बरोबर एक sin थीटा मिळाला आता cot थीटा फाइंड करू शकतो आपण cot थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे 1/tan थीटा cot थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे 1/tan थीटा बरोबर व्हॅल्यू पुट करा 1/tan थीटा tan थीटा आताच फाइंड केला आपण 9 डिवाइडेड बाय 40 9 डिवाइडेड बाय 40 वरती गेल्यानंतर 1 ला मल्टिप्लाय होणार आहे 40 into 1 40 डिवाइडेड बाय 9 इथे आपल्याला cot थीटाची व्हॅल्यू मिळाली इथे आपल्याला cot थीटाची व्हॅल्यू मिळाली आता cosec थीटा फाइंड करणार cosec थीटाचा पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला cosec थीटाचा फॉर्म्युला काय असतो रे 1/sin थीटा आणि 1/sin थीटा sin थीटा काय आताच फाइंड केलंय sin थीटाची व्हॅल्यू काय 9 डिवाइडेड बाय 41 बरोबर 41 वरती गेल्यानंतर 1 ला मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय शिल्लक राहील रे 41 डिवाइडेड बाय 9 बघा इथे आपल्याला तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या cosec थीटाची पण व्हॅल्यू मिळाली 41 डिवाइडेड बाय 9 त्यानंतर cot थीटाची पण व्हॅल्यू मिळाली 40 डिवाइडेड बाय 9 आणि sin थीटाची पण व्हॅल्यू मिळाली 9 डिवाइडेड बाय 41 बरोबर बघा स्क्रीनशॉट घ्या आणि एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्या if 5 sec theta minus 12 cosec theta is equals to 0 find the values of sin theta sec theta बघा गिवन काय आहे या ठिकाणी गिवन इक्वेशन काय आहे आपल्याकडे 5 sec theta minus 12 cosec theta is equals to 0 हे गिवन आहे बरोबर पुढे बघा आता 5 sec theta is equals to minus 12 cosec theta is equals to sin च्या एजेस ला लेफ्ट हँड साइड ला आहे बरोबर ही टर्म काय करतो is equals to sin च्या r एजेस ला घेऊन जातो ती टर्म काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे म्हणजेच काय रे 12 cosec थीटा काय होणार आहे तो 12 cosec थीटा बरोबर त्याच्यानंतर पुढे बघा 5 into sec थीटाचा आपल्याला रेशो माहिती आहे sec थीटाचा रेशो काय असतो रे 1/cos थीटा sec थीटाचा रेशो काय असतो 1/cos थीटा is equals to 12 into cosec चा रेशो काय असतो रे 1/sin थीटा cosec चा रेशो काय असतो 1/sin थीटा आता पुढे बघा sin थीटा डिवाइड sin थीटा या ठिकाणी डिवाइड तो इकडे आल्यानंतर 1 ला मल्टिप्लाय होणार आहे sin थीटा into 1 sin थीटा upon cos थीटा बरोबर 12 into 1 12 5 मल्टिप्लाइड आहे त्या साइडला गेल्यानंतर तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे बरोबर म्हणजेच बघा sin upon cos काय मिळेल आपल्याला sin upon cos काय मिळेल tan बरोबर म्हणजे बघा tan थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 12 डिवाइडेड बाय 5 बरोबर आता बघा ह्या व्हॅल्यूचा यूज करून मी sec थीटाची व्हॅल्यू फाइंड करून घेतो व्यवस्थित लक्ष द्या वी हॅव काय आहे आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटीज काय फंडामेंटल आयडेंटिटीज 1 plus tan square theta is equals to sec square theta 1 plus tan square theta is equals to sec square theta 1 plus tan ची व्हॅल्यू काय आहे 12 divided by 5 tan ची व्हॅल्यू काय आहे 12 divided by 5 ब्रॅकेट स्क्वेअर is equals to sec square theta बरोबर 1 plus 12 चा स्क्वेअर काय असतो रे 12 into 12 144 5 चा स्क्वेअर काय असतो रे 5 into 5 25 is equals to sec square theta बरोबर त्याच्यानंतर आता पुढे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 25 into 1 25 plus 144 divided by 25 is equals to sec square theta is equals to sec square theta बरोबर 25 plus 144 ऍडिशन करा ऍडिशन येणार आहे 169 divided by 25 is equals to sec square theta बरोबर यांना सरळ लिहा sec square theta is equals to 169 divided by 25 आणि sec theta ची व्हॅल्यू काय मिळते स्क्वेअर जर त्या साइडला गेला तर स्क्वेअर काय होतो रे स्क्वेअर रूट होतो ते आपल्याला सर्वांना माहित आहे 169 divided by 25
मग sec थिटाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 169 चा स्क्वेअर रूट काय असेल 30 बरोबर 169 चा स्क्वेअर रूट काय असेल 30 आणि 25 चा स्क्वेअर रूट काय असेल 5 इथे आपल्याला sec थिटाची व्हॅल्यू मिळेल बरोबर पण फाइंड काय करायचं आपल्याला ठीक आहे sec थिटा फाइंड करायचं होतं आपण फाइंड केलं आता sin थिटा फाइंड करायचं बरोबर तर मी काय करतो बघा त्या sec चा यूज करून cos फाइंड करून घेतो बरोबर cos थिटाचा फॉर्म्युला काय आहे 1/sec थिटा cos थिटाचा फॉर्म्युला काय आहे 1/sec थिटा आणि 1/sec थिटा काय आहे आपल्याकडे 13 डिवाइडेड बाय 5 5 वरती गेल्यानंतर 1 ला मल्टिप्लाय होणार आहे 5 into 1 5 डिवाइडेड बाय 13 जे बघा या ठिकाणी आपल्याला cos थिटाची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 5 डिवाइडेड बाय 13 बरोबर आता बघा मी sin ची व्हॅल्यू फाइंड करून घेतो sin ची व्हॅल्यू आपण दोन प्रकारे फाइंड करू शकतो एक तर फंडामेंटल एनालिसिसचा यूज करा किंवा tan थीटाचा फॉर्म्युलाचा यूज करा सिंपल मी tan थीटाचा फॉर्म्युलाचा यूज करतो व्यवस्थित ना tan थीटा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा बरोबर tan थीटा ऍज इट इज tan थीटा ऍज इट इज cos थीटा डिवाइडेड तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे cos थीटा इज इक्वल्स टू काय रे sin थीटा ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्या व्हॅल्यू काय करा सबस्टिट्यूट करा बोला tan थीटा फाइंड केलंय का आपण tan थीटा इथे फाइंड केलंय बघा tan थीटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 12 डिवाइडेड बाय 5 ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 12 डिवाइडेड बाय 5 इनटू cos थीटा आताच फाइंड केला आपण 5 डिवाइडेड बाय 30 5 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल्स टू sin थीटा इथे बघा 5 कॅन्सल होणार आहे आणि शिल्लक काय राहील 12 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल्स टू sin थीटा म्हणजेच बघा sin थीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 12 डिवाइडेड बाय 30 फाइंड काय करायचं होतं आपल्याला sec थीटा फाइंड करायचं होतं केलंय का केलंय त्यानंतर sin थीटा फाइंड करायचं होतं केलंय बरोबर व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या So the next example, prove that tan 90 minus theta plus cot 90 minus theta divided by cosec theta is equals to RHS काय दिलेली sec A. बघा एक करेक्शन आहे एलिप्स मध्ये अँगल थीटा दिलाय आपल्याला एलिप्स मध्ये अँगल थीटा दिलाय आणि RHS मध्ये अँगल काय दिलाय A बरोबर एक तर बघा थीटाच्या ऐवजी A करून घ्या किंवा A च्या ऐवजी थीटा करा मी काय करतो A च्या ऐवजी थीटा घेतो या ठिकाणी काय करतो थीटा करतो एक करेक्शन आता बघा आपण एलएचएस घेऊन आरएचएस करू व्यवस्थित लक्ष द्या काय आहे एलएचएस काय आहे सांगा tan 90 minus theta plus cot 90 minus theta divided by cosec theta बरोबर खूप सिंपल आहे tan 90 minus theta अलाइड अँगल फॉर्म्युला tan ची पेअर कशाबरोबर असते cot बरोबर आणि cot ची tan बरोबर पण tan 90 minus theta काय असणार आहे cot थीटा आणि cot 90 minus थीटा काय असणार आहे tan थीटा हे स्टँडर्ड फॉर्म्युले मी तुम्हाला पाठ करायला सांगितले होते तुम्ही ते पाठ केलेले आहे बरोबर डिवाइड बाय काय आहे cosec थीटा बरोबर त्याच्यानंतर पुढे बघा आता रेशोचा यूज करा cot चा रेशो काय असतो रे cos थीटा डिवाइड बाय sin थीटा tan चा रेशो काय असतो रे sin थीटा डिवाइड बाय cos थीटा बरोबर आणि आपण cosec चा रेशो काय असतो रे 1/sin theta 1/sin theta आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या cos थीटा into cos थीटा काय होणार आहे cos स्क्वेअर थीटा होणार आहे sin थीटा into sin थीटा काय होणार आहे sin स्क्वेअर थीटा होणार आहे आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन sin थीटा into cos थीटा आपण काय रे 1/sin थीटा आपण काय रे 1/sin थीटा या ठिकाणी बघा एक sin थीटा कॅन्सल होणार आहे आणि शिल्लक काय राहील फक्त cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय असते आपल्या सर्वांनाच माहिती आहे 1 फंडामेंटल आयडेंटिटी आहे cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा काय असतो 1 आणि शिल्लक काय राहील ते फक्त cos थीटा आणि 1/cos थीटा काय असतो रे sec थीटा इज इक्वल्स टू काय रे RHS So next example, prove that cot square theta minus tan square theta is equals to cosec square theta minus sec square theta. बघा मी LHS घेऊन RHS करतो काय आहे LHS काय आहे रे cot square theta minus tan square theta बरोबर आता बघा
या दोन्ही ठिकाणी काय करा फंडामेंटल आयडेंटिटीज यूज करा. काय फंडामेंटल आयडेंटिटीज बघा 1 प्लस cot स्क्वेअर थीटा काय असतो रे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा काय असतो cos x स्क्वेअर थीटा बरोबर. मग cot स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला cos x स्क्वेअर थीटा प्लस 1 त्या साइडला गेला -1 बरोबर. मग cot स्क्वेअर थीटाच्या ऐवजी मी काय घेणार आहे आता cos x स्क्वेअर थीटा -1 इथे मायनस साइन एक ब्रॅकेट द्या कंपल्सरी एक ब्रॅकेट द्या चला बरोबर. आता tan स्क्वेअर थीटा tan स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी काय असते बघा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय असतो रे sec स्क्वेअर थीटा बरोबर. आपल्याला व्हॅल्यू कशी पाहिजे रे tan स्क्वेअर थीटाची पाहिजे बरोबर. मग tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sec स्क्वेअर थीटा प्लस 1 त्या साइडला गेला -1 व्हॅल्यू पुट करा काय या ठिकाणी sec स्क्वेअर थीटा -1 फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज केला या दोन्ही ठिकाणी. पुढे बघा आता cos x स्क्वेअर थीटा -1 मायनस साइन ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा sec स्क्वेअर थीटा मायनस इंटू मायनस काय रे +1 -1 +1 कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील रे cos x स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा बघा बरं RHS मिळाली इज इक्वल्स टू RHS. नेक्स्ट एक्झाम्पल प्रूव्ह दॅट बघा मी LHS घेऊन RHS प्रूव्ह करू. काय आहे LHS काय आहे 1 प्लस साइन थीटा डिवाइड बाय 1 मायनस साइन थीटा. या ठिकाणी बघा आपण काय करतो डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन घेतो. काय करतो डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन कसं घेतात रे 1 प्लस साइन थीटा डिवाइड बाय 1 मायनस साइन थीटा आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. रॅशनलायझेशन कसं घेतात रे तो याच टर्मने काय करायचं रे एकदा मल्टिप्लाय करायचं आणि एकदा डिवाइड करायचं. फक्त मायनसच्या ऐवजी प्लस साइन घ्यायचं याच्या अपोजिट साइन घ्यायचं म्हणजे कशाने मल्टिप्लाय करणार आपण 1 प्लस साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस साइन थीटा बरोबर. आता बघा मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय काय सांगितलंय रॅशनलायझेशन केल्यानंतर एक फॉर्म्युला कंपल्सरी तयार होतो कोणता रे a मायनस b इंटू a प्लस b. काय आहे तो फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बरोबर. तुम्ही काय करा 1 ला इलेक्ट करा आणि sin थीटाला b इलेक्ट करा. बघा ना फॉर्म्युला a मायनस b इंटू a प्लस b a मायनस b इंटू a प्लस b काय आहे फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग सांगायच्या फॉर्म मध्ये अगोदर बघा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला करा 1 प्लस sin थीटा इंटू 1 प्लस sin थीटा काय होणार आहे 1 प्लस sin थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे. काय होणार आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथे काय शिल्लक राहील रे a मायनस b इंटू a प्लस b या फॉर्म मध्ये a स्क्वेअर a काय आपल्याकडे 1 चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर b काय आपल्याकडे sin थीटा म्हणजे काय रे sin स्क्वेअर थीटा बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा 1 प्लस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 चा स्क्वेअर किती रे 1 मायनस sin स्क्वेअर थीटा पुढे बघा 1 प्लस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज 1 प्लस sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज अपॉन 1 मायनस sin स्क्वेअर थीटा फंडामेंटल आयडेंटिटीज काय रे cos स्क्वेअर थीटा काय आहे cos स्क्वेअर थीटा. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या दोघांचाही स्क्वेअर न्यूमरेटरचा पण स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर त्यांना काय करतो मी एकाच ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये घेतो. म्हणजे बघा या फॉर्म मध्ये 1 प्लस sin थीटा अपॉन काय रे cos थीटा. दोघांची पॉवर आपण कॉमन घेतली दोघांची पॉवर सेपरेट होती आणि सेम होती काय केलं एकाच ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये घेतलंय. त्याच्यानंतर पुढे बघा या cos थीटाने काय करा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेपरेट डिवाइड करून घ्या. काय रे 1 अपॉन cos थीटा प्लस sin थीटा डिवाइड बाय काय रे cos थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 1 अपॉन cos थीटा काय असतो रे sec थीटा आणि sin थीटा अपॉन cos थीटा काय असतो रे tan थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय रे RHS. नेक्स्ट एग्जांपल sin थीटा डिवाइड बाय sec थीटा प्लस 1 प्लस sin थीटा डिवाइड बाय sec थीटा माइनस 1 इज इक्वल्स टू 2 cot थीटा. बघा मी LHS घेतो आणि RHS करू. काय LHS sin थीटा डिवाइड बाय sec थीटा प्लस 1 प्लस sin थीटा डिवाइड बाय sec थीटा माइनस 1 बरोबर.
तो बघा व्यवस्थित लक्ष द्या. sin theta as it is sec theta चा रेशो काय असतो रे 1 upon cos theta. sec theta चा रेशो काय असतो 1 upon cos theta प्लस काय रे पुढे 1 प्लस इथे रे sin theta परत sec चा रेशो काय असतो रे 1 upon cos theta minus 1. त्याच्यानंतर पुढे बघा आता sin theta divided by 1 plus क्रॉस करायचे cos theta into 1 cos theta divided by काय रे cos theta बरोबर प्लस इथे पण तेच करा sin theta divided by क्रॉस करा 1 minus cos theta into 1 cos theta divided by काय रे cos theta बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे बघा cos theta वरती गेल्यानंतर sin theta ला मल्टिप्लाय होणार आहे आणि इथे पण cos theta वरती गेल्यानंतर sin theta ला मल्टिप्लाय होणार बरोबर. म्हणजेच काय होईल रे sin theta cos theta डिवाइड बाय काय रे 1 plus cos theta बरोबर. इथे पण तेच होईल बघा cos theta वरती जाईल sin theta cos theta अपॉन काय 1 minus cos theta बरोबर. त्याच्यानंतर आता व्यवस्थित लक्ष द्या. न्यूमरेटरला बघा sin theta cos theta आणि इथे पण बघा sin theta cos theta आहे. पहिल्या टर्म मध्ये न्यूमरेटरला sin theta cos theta आहे, दुसऱ्या टर्म मध्ये पण न्यूमरेटरला sin theta cos theta आहे. मी काय करतो बघा तो sin theta cos theta कॉमन घेतो. मी काय करतो sin theta cos theta कॉमन घेतो. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील 1 upon 1 plus cos theta. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहणार आहे 1 upon 1 plus cos theta प्लस इथे काय शिल्लक राहील रे 1 upon 1 minus cos theta ब्रॅकेट कंप्लीट बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा sin theta cos theta इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 1 into 1 minus cos theta 1 minus cos theta 1 plus cos theta into 1 plus cos theta आणि डिवाइड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 plus cos theta into 1 minus cos theta ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर पुढे बघा मायनस cos theta प्लस cos theta कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील रे sin theta cos theta into 1 plus 1 किती आहे 2 डिवाइड बाय इथे कोणता फॉर्म्युला यूज होईल रे 1 ला a रेट करा आणि cos theta ला b रेट करा. बघा बरं a plus b into a minus b बरोबर a square minus b square. मग a चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस b काय आपल्याकडे cos theta cos square theta ब्रॅकेट कंप्लीट बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा sin theta cos theta as it is 2 डिवाइड बाय 1 चा स्क्वेअर किती 1 आणि 1 मायनस cos square theta काय असतो रे sin square theta बरोबर. आता याच्यामधला एक sin theta कॅन्सल होईल बरोबर. काय शिल्लक राहील रे cos theta into 2 cos theta आणि डिवाइड बाय काय रे sin theta बरोबर आणि ते रे 2 cos अपॉन sin काय असतो रे cot theta is equals to काय रे RHS. बघा आता क्वेश्चन नंबर 7 टू दैट sec a divided by tan a plus cot a is equals to sin a. बघा आता मी LHS घेऊन RHS प्रूव्ह करतो. काय आहे LHS sec a divided by tan a plus cot a sec a divided by tan a plus cot a. लक्ष द्या sec चा रेशो काय असतो रे sec चा रेशो काय असतो रे 1 upon cos a divided by tan चा रेशो काय असतो रे sin a divided by cos a प्लस cot चा रेशो काय असतो रे cos a divided by sin a बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता 1 upon cos a as it is 1 upon cos a as it is इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या sin a into sin a sin square a cos a into cos a cos square a divided by या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय रे sin a into cos a बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता 1 upon cos a divided by sin square a plus cos square a काय असेल 1 upon sin a into cos a आहे तसंच sin a into cos a आहे तसंच. याच्यामध्ये बघा cos a कॅन्सल होईल आणि हा sin a वरती गेल्यानंतर 1 ला मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय शिल्लक राहील फक्त sin a म्हणजेच काय रे इज इक्वल्स टू RHS.
क्वेश्चन नंबर 8 एलिप्स का sin थीटा प्लस cosec थीटा डिवाइड बाय sin थीटा इज इक्वल्स टू 2 प्लस cot स्क्वेअर थीटा. बघा आपण एलिप्स घेऊ sin थीटा प्लस cosec थीटा डिवाइड बाय sin थीटा. बघा लक्ष द्या व्यवस्थित. ओके sin थीटा काय करतो मी या दोघांना सेपरेट डिवाइड करून घेतो. व्यवस्थित लक्ष द्या. सेपरेट जर आपण डिवाइड केलं तर काय होणार आहे sin थीटा डिवाइड बाय sin थीटा प्लस cosec थीटा डिवाइड बाय काय sin थीटा. sin थीटा कॅन्सल होईल काय शिल्लक आहे फक्त 1 प्लस cosec थीटा जर रेशो काय असतो रे 1 अपॉन sin थीटा. cosec थीटा जर रेशो काय असतो 1 अपॉन sin थीटा आणि हा अगोदरचा sin थीटा आहे बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे बघा 1 प्लस किंवा काय करता येईल रे बघा सिंपल cosec थीटा आहे ना ठेवा. cosec थीटा आहे ना ठेवा 1 अपॉन sin चा रेशो काय रे 1 अपॉन sin चा रेशो काय रे cosec थीटा. cosec थीटा इनटू cosec थीटा काय असतो रे cosec स्क्वेअर थीटा आणि cosec स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी काय रे cosec स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी 1 प्लस cot स्क्वेअर थीटा. cosec स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी काय आहे 1 प्लस cot स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस 1 किती रे 2 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय रे RHS इज इक्वल्स टू RHS. क्वेश्चन नंबर 9 प्रूव दैट cot A divided by 1 minus cot A plus tan A divided by 1 minus tan A is equals to -1. बघा मी LHS लिहितो आणि RHS होतो. LHS काय आहे बघा बरं cot A divided by 1 minus cot A plus tan A divided by 1 minus tan A. खूप सिंपल आहे व्यवस्थित लक्ष द्या. cot A चा रेशो काय असतो रे cos A divided by sin A. इथे पण बघा सेम त्याच पद्धतीने 1 minus cot A चा रेशो काय असतो रे cos A divided by sin A प्लस इथे पण तेच करा tan A चा रेशो काय असतो रे sin A divided by cos A अपॉन 1 minus tan A चा रेशो काय असतो रे sin A divided by cos A. बरोबर बघा व्यवस्थित लक्ष द्या. cos A divided by sin A as it is upon क्रॉस करायचे sin A into 1 sin A minus cos A upon काय रे sin A upon काय रे sin A plus sin A divided by cos A upon इथे क्रॉस करा cos A into 1 cos A minus sin A divided by cos A. त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे बघा इथला sin A कॅन्सल होणार आहे आणि इथला cos A कॅन्सल होणार आहे बरोबर. शिल्लक काय राहते फक्त शिल्लक काय राहणार आहे cos A डिवाइड बाय sin A minus cos A sin A minus cos A प्लस इथे काय शिल्लक राहील रे sin A डिवाइड बाय बघा आता इथे काय शिल्लक राहणार आहे cos A minus sin A cos A minus sin A बरोबर. पुढे बघा आता cos A as it is sin A minus cos A as it is बरोबर. बघा या डिनॉमिनेटर मधून काय करा मायनस साइन कॉमन घ्या. डिनॉमिनेटर मधून मायनस साइन कॉमन घ्या चिन्ह वजाचे चिन्ह कॉमन घ्या. मायनस साइन कॉमन घेतल्यानंतर काय इफेक्ट होतो रे जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होतो sin A आणि जो पॉझिटिव्ह आहे तो काय होतो निगेटिव्ह होतो मायनस cos A बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा cos A डिवाइड बाय sin A minus cos A प्लस इंटू मायनस काय रे मायनस sin A डिवाइड बाय इथे काय शिल्लक राहिलं रे sin A minus cos A बरोबर. दोघांचा बेस सेम बघा इथे sin A minus cos A आणि इथे पण काय रे sin A minus cos A काय करणार तो बेस सेम येतो इथंच त्या sin A minus cos A. न्यूमरेटरचे काय होणार आहे सबट्रॅक्शन न्यूमरेटरला काय बघा cos A minus sin A बरोबर. त्याच्यानंतर परत काय करणार आता न्यूमरेटर मधून मायनस साइन कॉमन घ्या. न्यूमरेटर मधून जर मायनस साइन कॉमन घेतलं काय होणार आहे जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होणार आहे
sin a आणि जो पॉझिटिव्ह आहे तो काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे cos a डिवाइड बाय काय रे sin a minus cos a बरोबर दोन्ही ब्रॅकेट सेम एकमेकाला कट होतील आणि शिल्लक काय राहील -1 इज इक्वल्स टू काय रे RHS. Prove that square root of 1 plus cos a divided by 1 minus cos a is equals to cosec a plus cot a. बघा मी एलएचएस घेऊन आरएचएस प्रूव्ह करतो. काय आहे एलएचएस स्क्वेअर रूट ऑफ 1 plus cos a divided by 1 minus cos a. आता बघा मी डिनॉमिनेटरचा या ठिकाणी रॅशनलायझेशन घेतो. डिनॉमिनेटरचा रॅशनलायझेशन कसं घेतात रे बघा 1 plus cos a त्याला एक ब्रॅकेट द्या राउंडेड ब्रॅकेट तो ऍज इट इज 1 minus cos a ला पण एक ब्रॅकेट द्या तो पण ऍज इट इज बरोबर रॅशनलायझेशन कसं घ्यायचं बघा डिनॉमिनेटरचं मग काय करणार तुम्ही या डिनॉमिनेटरने एकदा मल्टिप्लाय करणार आणि एकदा डिवाइड करणार फक्त मायनसच्या ऐवजी साइन कोणतं घेणार प्लस ते बघा या फॉर्म मध्ये 1 plus cos a डिवाइड बाय 1 plus cos a बरोबर तुम्हाला माहिती आहे रॅशनलायझेशन केल्यानंतर कंपल्सरी कोणता फॉर्म्युला तयार होतो रे a minus b into a plus b काय तो फॉर्म्युला a square minus b square बरोबर 1 ला a लिख का cos a ला b लिख का बरोबर कोणता फॉर्म्युला तयार झाला रे a minus b into a plus b काय फॉर्म्युला a square minus b square चला तर फॉर्म्युलाचा यूज करू आपण आता अगोदर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला करा 1 plus cos a into 1 plus cos a काय होणार आहे 1 plus cos a ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे बरोबर आणि या फॉर्म मध्ये सांगा आता a चा स्क्वेअर म्हणजे काय रे 1 चा स्क्वेअर b चा स्क्वेअर म्हणजे काय रे cos स्क्वेअर a बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 1 plus cos a ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर काय असणार 1 आणि 1 minus cos स्क्वेअर काय असणार आहे 1 minus cos स्क्वेअर काय असणार आहे sin स्क्वेअर a बरोबर आता बघा दोघांचाही स्क्वेअर आहे दोघांचाही स्क्वेअर काय करणार एकाच ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये घ्या दोघांचाही स्क्वेअर आहे काय करणार एकाच ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये लिहिणार म्हणजे बघा या फॉर्म मध्ये 1 plus cos a डिवाइड बाय sin a पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर हे बघा ना इथं पण स्क्वेअर होता आणि इथं पण स्क्वेअर होता काय केलं मी एकाच ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये घेतलंय स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं कॅन्सल शिल्लक काय रे फक्त 1 plus cos a divided by sin a बरोबर हे sin a ने काय करा त्या दोघांना सेपरेट डिवाइड करा 1 upon sin a plus cos a divided by sin a बरोबर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला 1 upon sin a चा रेशो काय असतो रे cosec a आणि cos upon sin चा रेशो काय असतो रे cot a बरोबर इज इक्वल्स टू काय रे इज इक्वल्स टू काय रे RHS बघा या लेक्चर मध्ये आपण 10 एक्झाम्पल कंप्लीट केले इथे मी थांबतो त्याच्या पुढील लेक्चर मध्ये राहिलेले एक्झाम्पल कंप्लीट करू